रेणापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आमदार रमेशप्पा कराड यांच्याकडून पाहणी। सततच्या पावसामुळे आणि नदी नाल्यांच्या आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त रेणापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन आमदार रमेशप्पा कराड यांनी पाहणी केली। ठिकठिकाणी शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून नुकसानीची माहिती जाणून घेतली आणि नुकसानग्रस्तांना निश्चितपणे सरसकट शासन मदत करणार असल्याचे बोलून दाखविले। मागील काही दिवसात सर्वत्र प्रचंड पाऊस झाला, नदी नाल्यांना पूर आले। या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले। खरीपाची, सोयाबीनची, तूर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले। नदी नाल्याकाठच्या जमिनी वाहून गेल्या। सखल भागातील अनेक वस्त्यातील घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी मंगळवार रेणापूर तालुक्यातील मोजे, डिगोळे, देशमुख, निवाडा, सिंदगाव, सांगवी, दर्जीबोरगाव, आरजखेडा या गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार सोनकांबळे, मंडल अधिकारी सानिया सौदागर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे देवकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अमित पाटील, त्याचबरोबर विक्रम शिंदे, नवनाथ भोसले, शरद दरेकर, महेंद्र गोडबर्ले, सतीश आंबेकर, ॲडव्होकेट दशरथ सरवदे, कुलदीप सूर्यवंशी, वसंत करमुडे, माऊली भिसे, रामराव मोरे, नरेश चपटे, पंकज काळे, गोविंदराव देशमुख, रामभाऊ मुळे, शिवमूर्ती उरगुंडे, पृथ्वीराज उरगुंडे, विठ्ठल कसपटे, सुनील चेवले, दत्ता चेवले, नानासाहेब कसपटे, डॉक्टर परमेश्वर जाधव, भालचंद्र सूर्यवंशी, गुणवंत जोगदंड, जयद्रथ सावंत या प्रमुख कार्यकर्त्यासह शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।